एका गरीब कुटुंबात एक सुंदरशी चिमुकली मुलगी जन्माला आली. पण तिचा बाप फारच दुःखी झाला. म्हणाला, "बापरे, मुलगा असता तर कामाला लागला असता." तरीसुद्धा त्याने तिला वाढवलं, पण प्रेमाने नाही. ती शाळेत जायची, पण बाप वेळेवर फी भरत नसे, ना पुस्तकांची वह्यांची सोय करत असे. तो रोज दारू प्यायचा, घरात आरडाओरड करायचा, हात उगारायचा. पण तिची आई फारच साधीभोळी होती. ती मुलीला खूप प्रेमाने वाढवत होती. पतीला लपवून फी भरायची, पुस्तकं घ्यायची, स्वतः फाटकी कपडे घालून पोट गटवून संसार चालवत होती. पण मुलीच्या गरजा कधी कमी पडू दिल्या नाहीत. बाप तर कधीही घरातून गायब व्हायचा. जे कमवायचा ते सगळं दारूत उडवायचा. असेच दिवस पुढे सरकत होते. मुलगी हळूहळू समजूतदार झाली. 10वीत प्रवेश घ्यायचा होता. आईकडे पैसे नव्हते. मुलगी धडधडत्या आवाजात बापाकडे गेली आणि म्हणाली, "बाबा, मला शाळेत दाखला घ्यायचा आहे." आईकडे पैसे नाही आहेत. बाप चिडला आणि डोळे लाल करून ओरडला, "तू कितीही शिकली तरी तुला शेवटी घरात चूल चौका सांभाळायचा आहे. काय होईल शिकून?" त्याने त्या दिवशी घरात खूप धिंगाणा घातला. सगळ्यांना मारलं. हे बघून मुलीनं ठरवलं, आता आपण शिकायचं नाही. एक दिवस आई बाजारात गेली. मुलीनं विचारलं, "आई, कुठे गेली होतीस?" आई काहीही न बोलता म्हणाली, "बाळा, उद्या तुझ्या शाळेत दाखला करून टाकते." मुलगी म्हणाली, "नको गं आई, मला शिकायचं नाही. तुझी एवढी सोस पाहवत नाही मला. बाबा तुला खूप मारतात." आणि रडायला लागली. आईने तिला कुशीत घेतलं आणि म्हणाली, "बाळा, मी काही पैसे उभे केलेत. उद्या नक्की तुझा दाखला करून टाकेन." मुलगी विचार करू लागली, "आई, हे पैसे कुठून आणलेस गं?" पण आई काही बोललीच नाही. वेळ गेली. आईने जीव तोडून मेहनत केली आणि मुलगीही दिवस-रात्र अभ्यास करू लागली. शेवटी ती खूप मोठी डॉक्टर झाली. इकडे बाप मात्र दारू पिऊन आजारी पडला. तिच्या वडिलांना टीबी झाली. एक दिवस खूपच तब्येत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. 2 दिवसांनी शुद्ध आली. डॉक्टरांचा चेहरा पाहून तो खूपच हादरला. ती डॉक्टर दुसरी-तिसरी कोणी नव्हती तर त्याचीच मुलगी होती. शरमेनं बापाचा डोळा खाली गेला. रडायला लागला. हात जोडून म्हणाला, "माफ कर बाळा, मी तुला कधीच समजू शकलो नाही." बापाला रडताना पाहून मुलीनं त्याला कवेत घेतलं. एक दिवस मुलीनं आईला विचारलं, "आई, एक सांग ना, माझ्या 10वीच्या दाखल्यासाठी पैसे कुठून आणले होतेस?" आई काही बोलली नाही. मुलीच्या पुन्हा पुन्हा विचारल्यावर जे उत्तर आईनं दिलं ते ऐकून मुलीचा जीव थरथरला. आईनं तिच्या अंगातलं रक्त विकून मुलीच्या शिक्षणासाठी पैसे उभे केले होते. म्हणूनच तर आईला देवाचं स्थान दिलं जातं. आई जितका त्याग करू शकते तितका या दुनियेत कोणीच करू शकत नाही. तर मित्रांनी मैत्रिणींनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका.